हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आज तारीख 27 फेब्रुवारी 2026. आज आहे तुमचा इयत्ता 10वीचा पेपर इंग्लिशचा. तर बघा मित्रांनो, तुमचा पेपर चांगलाच गेला असेल असं मी गृहीत धरतो. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण सर्व तुमचे आन्सर जे आहेत ते तुम्ही चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये पटापट सांगा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. आणि मित्रांनो, जेवढेही विद्यार्थी बघणार आहेत व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नुसतं व्हिडिओ बघून जाऊ नका आणि तुमचे आन्सर चेक करून कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर बघा, इंग्लिशचा पेपर 2026. तर पहिला क्वेश्चन होता तुमचा सेक्शन ए. याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेलाच होता की पेपर कसा लिहायला पाहिजे, बऱ्याच जणांनी बघितला आहे. तर त्याप्रकारे तुम्ही पेपर लिहिलेला असेल, प्रेझेंटेशन चांगलं असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. तर सेक्शन एमध्ये जो क्वेश्चन नंबर 1 होता, त्याच्यात तुम्हाला कोणतेही 4 क्वेश्चन लिहायचे होते. 8 मार्क्ससाठी क्वेश्चन होता. प्रत्येकी 2 मार्क्सचा एक क्वेश्चन होता. तर पहिला क्वेश्चन खूप इझी होता. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये इथे तुम्हाला यू पाहिजे होता, तर नर्स हे बरोबर आहे आणि त्याच्याखाली व्यवस्थित असं अंडरलाईन करायची होती. त्यानंतर दुसरा जो होता इथं येईल अंडर. तिसरा होता क्लाइम, खूप इझी होता. त्यानंतर 4 नंबरचा वर्ड होता माईट. तर या प्रकारे पहिला क्वेश्चन एकदम इझी होता. 2 मार्क्स तुमचे मिळतील तुम्हाला या प्रकारे लिहिलेले असतील तर. त्यानंतर बघा, सेकंड क्वेश्चन हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं की जे वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये लावायचे होते. तर याच्यात सगळ्यात अगोदर जर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये बघितलं तर चेंज 1 नंबरला येणार. त्यानंतर 2 नंबरला ओरिजिन, 3 नंबरला पॅराडाईज आणि 4 नंबरला स्कूल. तर हे पण खूप इझी होतं. एवढं झाल्यानंतर हा क्वेश्चन, त्यानंतर दुसरा हा असाच असतो बघा, सगळ्यांमध्ये एच आहे. तर तुम्ही हा सेकंड नंबरचा जो वर्ड आहे हा बघायचा होता. तर याच्यात सगळ्यात अगोदर काय येईल, हिंडर फर्स्ट नंबरला. सेकंड नंबरला येईल ऑनर. थर्ड नंबरचा काय, यू आणि यू, इथं दोघं ठिकाणी यू होता. तर त्याच्या पुढचा बघा, तर यम पण सेम आहे. तर त्याच्यानंतरचा कोणता आहे, ए, आणि इथं बी होता. तर कोणता येईल आधी, हा 3 नंबरला येईल आणि हा 4 नंबरला. तर 2 क्वेश्चन झाले तुमचे. त्यानंतर इथं पंक्च्युएट करायचं होतं. तर पंक्च्युएट करताना इथे तुम्हाला हा जो आय होता हा कॅपिटल लिहायचा होता. त्यानंतर इथं टीचर्स म्हणून लिहिलेलं, इथं कॉमा येईल. हा डब्ल्यू तुमचा कॅपिटल येईल. कॅपिटल आल्यानंतर इथं तुम्ही डबल कॉलन असा बनवा आणि लास्टला क्वेश्चन मार्क्स येईल. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला पंक्च्युएट करायचं होतं. त्यानंतर हा जो आहे यातला पहिला अक्षर कॅपिटल येईल, एच. आल्यानंतर इथं तुम्ही एक्सक्लेमेटरी मार्क्स पंक्च्युएट करायचं होतं. नंतर आय कॅपिटल असेल, आय एम रिली एक्साइटेड, इथं फुल स्टॉप दिला तरी चालेल. किंवा मग ज्यांनी असं नसेल केलं तर ते कोणाचं असं असेल, हे इथं कॉमा आणि त्यानंतर लिहिलेलं असेल आय एम रिअली एक्साइटेड. ठीक आहे, इंग्लिशच्या पेपरसाठी एक्साइटेड होता ना तुम्ही. नंतर इथे एक्सक्लेमेटरी मार्क्स येईल आणि हा कॉलम पूर्ण होईल. तर या प्रकारे तुम्हाला पंक्च्युएट करायचं होतं. नंतर चौथा क्वेश्चन होता, त्याच्यात मिनिमम 3 लेटर्सचा तुम्हाला लेटर्स बनवायचे होते. या एका लेटर्सवरून 4 लेटर बनवायचे होते. तर बघा, मॅप, शिप, कॅम्प, पेन आणि चॅम्पियन, तुम्ही असे लेटर्स बनवू शकत होते. 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 5 जो आहे बघा, हे 4 क्वेश्चन जरी अटेम्प्ट केले तुम्ही तरी तुमचे 8 मार्क्स फिक्स आहेत. आन्सर चेक करून घ्या, कमेंटमध्ये नक्कीच कळवा किती मार्क्स मिळत आहे तुम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात लिसन ह्या वर्डला यूज करून तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायची होती, त्याच्या रिलेटेड वर्ड्स. तर तुम्ही केअरफुली एक दिलेलं होतं. त्यानंतर अटेंटिव्हली, इंटेंटली, इगरली आणि क्वाइटली असे तुम्ही 4 शब्द लिहिले पाहिजे होते. त्यानंतर इथे कंप्लीट द वर्ड चेन ॲडजेक्टिव्ह सांगितले तर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहावे लागतील. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर द प्रिव्हियस वर्ड. जो इथं लास्ट लेटर एंड होतो आहे त्याच्यापासूनच नेक्स्ट लेटर जो आहे तो चालू व्हायला पाहिजे. तर बघा, स्मॉलचा लास्ट लेटर एल आहे म्हणून हा लार्जचा लास्ट लेटर ई, तर इलिगंट. टी पासून टेरिफिक, सी पासून चार्मिंग. या प्रकारे तुम्हाला वर्ड्स लिहायचे होते. तर या 6 क्वेश्चनपैकी सब क्वेश्चनपैकी तुम्ही कोणतेही 4 अटेम्प्ट केले तरी चालतील.
नेक्स्ट आहे त्याच्यातला क्वेश्चन नंबर 1 मधला बी. तर त्याच्यात अटेम्प्ट एनी वन. तर याच्यातला पहिला जो आहे त्याच्यात एक लिहायचं होतं, दुसऱ्यामध्ये कोणतंही एक लिहायचं होतं. दोघं एक एक मार्क्सला होते. असे तुमचा पहिला क्वेश्चन जो होता सेक्शन ए 1, तर त्याच्यात तुम्हाला टोटल 10 मार्क्स होते. तर बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज ॲट द एज ऑफ. ठीक आहे. तर आपण तुम्ही वेगवेगळेही जरी केले असतील तरी चालेल, पण याचा यूज व्हायला पाहिजे होता. तर एक 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 एक्झाम्पल म्हणून, वी बिल्ट आर हाऊस ॲट द एज ऑफ द फॉरेस्ट. ठीक आहे. त्यानंतर ऑरला एक होतं, याच्यात क्लॉज यूज करायचं होतं. तर आय नो दिलेलं होतं, तर इथे कॉमा, नंतर टेम्परेचर इज इन्क्रीजिंग बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन, त्याच्यातला बी मधला सफिक्स किंवा प्रिफिक्स दोघांपैकी कोणताही एक ॲड करायचं होतं. तर रिस्पॉन्सिबलचं काय होऊन जाईल, इररिस्पॉन्सिबल. हे पुढे आपण ॲड केलं सफिक्स, प्रिफिक्स. आणि कंटिन्यूला डिसकंटिन्यू किंवा मग कंटिन्यूशन. सफिक्स आणि प्रिफिक्स दोघं तुम्ही यूज करू शकत होते. त्यानंतर त्याच्यातलाच बी क्वेश्चन आहे, त्याच्यात पण ऑर. तर या ऑरमध्ये तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचे होते. हे असे दोन जे वर्ड्स होते तुम्हाला वरती तेच दिलेले होते. तर रिस्पॉन्सिबलचा एक सेंटेन्स एक्झाम्पल म्हणून, एव्हरीवन इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर ओन ॲक्शन. आणि कंटिन्यूचं, द शो विल कंटिन्यू आफ्टर अ शॉर्ट ब्रेक. या प्रकारे हे दोन सेंटेन्स तुम्ही लिहू शकत होते. तर आन्सर चेक करून घ्या बाळांनो. नंतर एक पॅसेज दिलेला आहे तुम्हाला, तो पॅसेज वाचून तुम्हाला ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायचे होते. तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 सेक्शन 2 मधला टेक्स्च्युअल पॅसेजमधला क्वेश्चन नंबर 2, त्याच्यातला A1. तर A1 मध्ये पहिल्याचा आन्सर होता अँड ओपनिंग. दुसऱ्याचा आन्सर होतं ब्राईट अँड टेंडर. तिसऱ्याचा आन्सर होतं हार्ड. चौथ्याचा आन्सर होतं अ डे. तर तुमच्या ह्या फिलिंग द ब्लँक्स जे होतं, जे सेंटेन्स कंप्लीट करायचं होतं, ते आहे की नाही बरोबर ते बघून घ्या. आणि मेन म्हणजे हे नुसते तुम्हाला उत्तरं नव्हते लिहायचे बाळांनो, याच्यात पूर्ण सेंटेन्स राईट करायचं होतं. ठीक आहे. आणि सेंटेन्स राईट करून, ते सेंटेन्स राईट करून झाल्यानंतर जे आन्सर तुम्ही लिहित होता त्याला अंडरलाईन करणं गरजेचं होतं. ठीक आहे. कारण की त्यांनी बोललं आहे कम्प्लीट द सेंटेन्सेस. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन होता, हा पूर्ण पॅसेज आहे. A2 होता याच्यात, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. तर ही ॲक्टिव्हिटी जशीच तशी करायची होती. जे बॉक्स वगैरे दिलेले आहेत ते तसेच बनवायचे आहेत तुम्ही. याच्यात हिबिस्कस फ्लॉवरबद्दल माहिती दिलेली होती आणि त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं होतं. तर हिबिस्कस फ्लॉवर, जास्वंदीचं फूल, त्याच्याबद्दल माहिती दिलेली होती पॅसेजमध्ये आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला हे लिहायचं होते. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती. हे बघा, हे सर्व आन्सर लिहिलेले आहेत. तर बघा, ब्लूम्स ब्युटिफुली किंवा मग थ्रू द डे. नंतर स्माइल्स विथ द सन, डान्स विथ द विंड, विंटर्स कम्प्लिटली, टुवर्ड्स इव्हनिंग. दोघांपैकी एक कोणतंही चालेल. फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ. तर हे पॅसेजमधूनच तुम्हाला शोधून लिहायचे होते. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता A3. तर A3 मध्ये फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर गिवन नाउन्स. तर बीच कसा होता, रॉकी. प्रॉब्लेम्स, कोलोसल. ओशन, मॅजेस्टिक. क्रॅक्स, स्मॉल. तर असे हे वर्ड्स लिहायचे होते. चेक करून घ्या, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. A4 मध्ये डू ॲज डायरेक्ट. त्यांनी जशी सूचना दिलेली असेल ना तुम्हाला, त्याप्रकारे तुम्हाला आन्सर करायचं होतं. तर बघा, इट टेक्स द शेप. काय करायचं होतं, रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला ते सेंटेन्स परत लिहायचं होतं. तर काय बनलं असतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅज यूज करतो आणि जो कांदा वर्ब असेल त्याचा थर्ड फॉर्म यूज करतो. म्हणून काय बनेल, इट हॅज टेकन द शेप. त्यानंतर याच्यातला सेकंड होतं, इट लेफ्ट अस थिंकिंग. पिक आउट जिरंट फ्रॉम द सेंटेन्स. तर थिंकिंग हे आन्सर बरोबर होतं. नंतर पर्सनल रिस्पॉन्स होता A5 क्वेश्चन. तर पर्सनल रिस्पॉन्स कशावर द्यायचं होतं, नेचर इज द बेस्ट टीचर, एक्सप्लेन इन 3-4 सेंटेन्सेस. बघा, मी एक सेंटेन्स होतं फक्त इथं एक्झाम्पल म्हणून लिहिलेलं आहे. तर नेचर इज द बेस्ट टीचर बिकॉज इट प्रोव्हाइड्स काउंटलेस लेसन फॉर लाईफ. ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर बी क्वेश्चन होता. बी क्वेश्चनमध्ये तुम्हाला तो पॅसेज रीड करून रिराईट स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं होतं. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन होता. तर पहिलं जे सेंटेन्स होतं ते ट्रू होतं, सेकंडवालं फॉल्स, थर्डवालं ट्रू आणि फोर्थवालं फॉल्स होतं. तर ट्रू फॉल्स या प्रकारे. नंतर हा पॅसेज रीड करून ते ट्रू फॉल्स केलं. नंतर गिव्ह रिझन फॉर फॉलोइंग.
आपल्याला रिझन द्यायचं होतं. द नॅरेटर रश टू द वरांडा बिकॉज क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ हिम फर्स्टवाला, आणि सेकंड ही वॉन्टेड टू सी what was going on regarding the sudden loud aggressive barking of dogs. तर हे दोन रिझन तुम्ही लिहिले पाहिजे होते. त्यानंतर अँटोनिम्स लिहायचे होते. त्याच काय म्हणता पॅसेज जो दिलेला आहे त्याच्यातूनच एक्स्ट्रॅक्ट करायचे होते तुम्हाला. तर पहिल्याचं गॅदरचं होतं स्कॅटर, मर्सीफुलीचं होतं मर्सीलेसली, फिमेलचं मेल, आणि हीटचं इग्नोर. या प्रकारे अँटोनिम्स होते. त्यानंतर परत एक याच्यातला बिफोर क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्ट. तर बघा हे एक सेंटेन्स दिलेलं आहे. या सेंटेन्समध्ये तुम्हाला परत ते सेंटेन्स लिहायचं होतं युजिंग नॉट ऑनली बट ऑल्सो. तर सेंटेन्स काय बनलं असतं, द बार्किंग बिकेम नॉट ऑनली लाऊडर बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह, आणि नॉट ऑनली आणि बट ऑल्सोला अंडरलाईन करायची होती. त्यानंतर चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस करायचे होते. 4 ऑप्शन दिलेले होते तुम्हाला. याच्यापैकी एक कोणता तरी पिक करायचा होता. तर आय रिकॉल द टेरिबल कस्टम. तर याचा परफेक्ट आणि करेक्ट ऑप्शन नंबर बी हा बरोबर आहे. जर तुमचा बी असेल तर तुमचं उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर B5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. हे असे क्वेश्चन तर भारी असतात. तुम्ही तुमच्या तुम्हाला काय वाटतं त्या क्वेश्चनबद्दल ते तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. तर व्हॉट वूड यू डू इफ फाउंड अँड इंज्युअर ॲनिमल ऑन द वे टू होम. ठीक आहे. जर तुम्हाला एखादा इंज्युर्ड ॲनिमल असेल, तो जर रस्त्यावर सापडला तर तुम्ही काय करणार. तर बघा एक सॅम्पल काय म्हणतात सॅम्पल आन्सर केलेलं आहे. तर आपण लिहू शकत होतो आय वूड फर्स्ट चेक इट कंडिशन फ्रॉम सेफ डिस्टन्स सो ॲज नॉट टू स्केअर इट फर्दर. आय वूड इमिडिएटली कॉल लोकल ॲनिमल रेस्क्यू हेल्पलाईन. आय वूड ट्राय टू प्रोव्हाइड वॉटर अँड कीप द एरिया क्लिअर ऑफ क्राऊड टू रिड्यूस इट्स स्ट्रेस. तर या प्रकारे तुम्ही एक सॅम्पल आन्सर म्हणून मी लिहिलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही लिहायला पाहिजे होतं. त्यानंतर सेक्शन 3 आहे पोएट्रीवाला. 10 मार्क्ससाठी आहे. पहिला क्वेश्चन जो आहे ए तो 5 मार्क्सला आहे. तर बघा त्याच्यातला A1 जो आहे, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. खूप इझी आहे. तर पहिल्याचं ट्रू होतं, बाकी तिघं जे होते ते फॉल्स होते भावांनो. ठीक आहे. पहिलं ट्रू होतं, बाकी सर्व फॉल्स होते. तर चेक करून घ्या तुमचे आन्सर. कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर बघा क्वेश्चन नंबर 3 हा पोएट्रीवर होता. ही पोएट्री दिलेली होती. तर त्यानंतर A2 ही कंप्लीट द फॉलोइंग वेब ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली होती ती आपल्याला कंप्लीट करायची होती. तर कंडिशन ऑफ द कॅप्टन, कॅप्टनची कंडिशन कशी होती याच्यावर 4 सेंटेन्सेस होते. ही डझंट फील माय आर्म. दुसरं होतं ही ॲज नो पल्स नॉर विल. ही हॅज फॉलन कोल्ड अँड डेड. हिज लिप्स आर पेल अँड स्टील. तर या सगळ्यांना तुम्हाला असं अंडरलाईन करून पूर्ण सेंटेन्स लिहायचं होता आणि ॲक्टिव्हिटी जशी ड्रॉ केली आहे तशीच करायची होती. त्यानंतर A3 आहे याच्यातला. A3मध्ये रायमिंग वर्ड्स लिहायचे होते तुम्हाला. तर बेडचं तुम्ही हेड, डेड, ट्रेड यापैकी एक कोणतंही लिहिलं तरी चालेल. किलचं होतं स्टील किंवा विल, फन, डन, वोन, आणि ब्रेडचं परत काय येईल हेड, डेड आणि ट्रेड. ठीक आहे. तर कोणताही एक जरी लिहिला असेल तुम्ही तरी चालेल. नंतर ॲप्रिशिएशन होतं. ही एक पोएम दिलेली होती. तर ॲप्रिशिएशनमध्ये पोएमचं टायटलच दिलेलं आहे द ट्विन. त्यानंतर ही पोएम पूर्ण होती. या पोएममध्ये इथं तुम्हाला त्याचं नेम ऑफ द पोईट दिलेलं होतं. तर बघा टायटल काय होतं द ट्विन्स. नेम ऑफ द पोईट काय होतं हेनरी सॅम्ब्रुक ली. रायमिंग स्कीम होतं त्याचं ABABCDCD. तर हे तुमचे 2 मार्क्स झाले. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच पण इझी होतं. ॲलिट्रेशन और हायपरबोल. तर याला 2 मार्क्स होते. त्यानंतर तुमचं थीम किंवा सेंट्रल आयडिया याच्यावर 2 मार्क्स होते. तर याच्यावर 5-6 लाईन तुम्ही लिहायचे होते. बाकीचे 4 उत्तरं मी लिहून दिले आहेत. त्यानंतर तुमचा इथं चालू होतो सेक्शन 4 हे व्यवस्थित नाव टाका, नॉन टेक्च्युअल मॅसेज. हा होता तुमचा 15 मार्क्ससाठी. तर बघा याच्यातला क्वेश्चन नंबर 4 त्याच्यातला ए जो आहे मध्ये A1. तर हे सेंटेन्सेस दिलेले होते हे तुम्हाला कंप्लीट करायचे होते. ठीक आहे. पॅसेज रीड करून. तर छान होता पॅसेज. तर बघा स्वप्नील कुसले वॉज बोर्न ऑन. कधी बोर्न झाला होता तर 6 ऑगस्ट 1995. नंतर स्वप्नील्स फादर इज. स्वप्नील्स फादर कोण होते विलेज स्कूल टीचर होते.
प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग. स्वप्नील कुठे वर्क करायचा? अ तिकीट एक्झामिनर विथ द सेंट्रल रेल्वेज. नंतर स्वप्नील ओन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन कुवेत. तर या प्रकारे हे तुम्हाला 4 सेंटेन्सेस कंप्लीट करायचे होते. हा पूर्ण तो पॅसेज दिलेला आहे जो रीड करून तुम्हाला आन्सर करायचे होते. नंतर इथं बोटलेलं आहे A2ला 2 मार्क्ससाठी रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर ऑकरन्स इन द पॅसेज. ठीक आहे, हे जे इव्हेंट दिलेले आहेत, हे 4 सेंटेन्स दिलेले आहेत तुम्हाला. तर हे कशा प्रकारे पहिले कोणतं, दुसरं, तिसरं, चौथं या प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स यूज करायची होती, लावायची होती. तर पहिल्या नंबरवर येईल बाळांनो 2 नंबरचं सेंटेन्स, स्वप्नील वॉज बोर्न इन अन ॲग्रिकल्चर फॅमिली. सेकंड आलं असतं स्वप्नील जॉईन क्रीडा प्रबोधिनी. थर्ड आलं असतं तुमचं स्वप्नील ओन गोल्ड मेडल ॲट ISSF वर्ल्ड कप. आणि चौथं आलं असतं स्वप्नील ओन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस. ठीक आहे, तर या प्रकारे तुमची सिक्वेन्स असायला पाहिजे होती. नेक्स्ट आहे मॅच द फॉलोइंग A3. ठीक आहे, तर त्याच्यातला फर्स्ट फार्मिंगचं होतं, सी ॲग्रिकल्चर, प्राईजचं होतं, डी अवॉर्ड, तिसऱ्याचं कॅपॅसिटीचं होतं, बी पोटेन्शियल, आणि चौथ्याचं होतं आयडेंटिफाय रिकॉग्नाइज, ए होतं. त्यानंतर आहे A4 डू ॲज अ डायरेक्टेड. ज्या प्रकारे सूचना दिलेल्या आहेत त्या प्रकारे तुम्हाला ते आन्सर करायचं होतं. तर पहिला आहे स्वप्नील्स फादर इनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी इन 2009. तर हे तुम्हाला आन्सर दिलेला आहे, या आन्सरला योग्य प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. तर काय बनेल तो, वेन डीड स्वप्नील्स फादर इनरोल हिम इन द क्रीडा प्रबोधिनी. ठीक आहे, त्यानंतर दुसरं होतं स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज, ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग ॲड करायचं होतं. तर स्वप्नील चूज, ठीक आहे, पास्ट टेन्सचं सेंटेन्स होतं म्हणून स्वप्नील चूज शूटिंग टू स्पेशलाइज, कॉमा डिडंट ही आणि क्वेश्चन मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर इथं पर्सनल रिस्पॉन्स होता, एकदम सोपा आणि इझी क्वेश्चन होता. विच इज युअर फेवरेट गेम. तुमचा फेवरेट गेम कोणता आहे आणि का आहे. एक सॅम्पल आन्सर बघून घ्या. माय फेवरेट गेम इज क्रिकेट बिकॉज इट टीचर्स टीमवर्क, डिसिप्लिन अँड स्ट्रॅटेजिक थिंकिंग. आणि यात अजून तुम्ही बरंच काही लिहू शकत होता. इथे जागा नाही आहे, मी काही पूर्ण केलेलं नाही आहे, पण 2 मार्क्ससाठी तुम्ही अजून 4-5 लाईन लिहिले असते तर भरपूर होता. नंतर आहे समरी रायटिंग. समरी रायटिंग आपल्याला क्वेश्चन नंबर 4 ए जो होता तो पॅसेज रीड करून समरी रायटिंग लिहायचं होतं. सगळ्यात अगोदर त्याचं टायटल आणि नंतर मग समरी. हे बघा, टायटल आणि समरी लिहायचं होतं. तर टायटल बघा काय आलं असतं, द गोल्डन जर्नी ऑफ स्वप्नील कुसले. आणि समरीमध्ये तुम्ही पॅसेज थोडाफार तिथून बघून किंवा मग थोडं तुमच्या मनाने लिहिलं असतं तरी चाललं असतं. हा क्वेश्चन आहे 5 मार्क्ससाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 चालू होतो, सेक्शन 5 रायटिंग स्किलवाला. 20 मार्क्ससाठी होता हा क्वेश्चन. तर चला हा बघून घेऊ आपण काय काय दिलेलं. तर आता आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 5 आहे ए. त्याच्यात तुम्हाला लेटर रायटिंग 2 लेटर येतात. तुम्हाला A1 किंवा A2 दोघांपैकी एक अटेम्प्ट करायचं होतं. तर बघा, याच्यात फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर असतं. तर तुम्हाला ते दोघांपैकी एक लिहायचं होतं. तर तुम्ही कोणतंही एक लिहिलं असेल तर तुमचे 5 मार्क्स. तुमच्या ग्रामर आणि तुम्ही कोणकोणते मुद्दे तिथे मांडलेले आहेत, ॲड्रेस, ग्रीटिंग वगैरे कसे दिलेले आहेत त्याच्यावर डिपेंडेंट असतील सर्व काही गोष्टी. त्यानंतर याच्यातला बी जो होता, तर याच्यातला B1 किंवा B2 असे दोघांपैकी एक कोणतं तरी तुम्हाला अटेम्प्ट करायचं होतं, ज्याचं 5 मार्क्ससाठी होता जो क्वेश्चन. तर बघा, B1 हा इझी होता, डायलॉग रायटिंग होता. त्याच्यातला ए जो आहे, तर प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. हे तुम्हाला कुठे कुठे 4 सेंटेन्सेस दिलेले होते. बघा, मी चारही दाखवतो तुम्हाला एकत्र. तर एक मिनिट. तर त्याच्यावरून तुम्हाला लिहायचं होतं. तर पहिला आला असता बाळांनो, चौथ्या नंबरला जे होतं ना, जे 1 नंबरला आलं असतं, वाय डू यू लाईक टू जॉईन. सेकंड नंबरला 3rd नंबरवाला आलं असतं, आय लव्ह टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नेशन. नंतर 3 नंबरला आलं असतं, वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस. अँड 4th नंबरला आलं असतं, येस ॲक्च्युली इट इज माय पॅशन. तर या प्रकारे ती सिक्वेन्स होती. तर तुम्ही जर या प्रकारे लिहिलेली असेल तर तुमचा 1 मार्क्स हा फिक्स आहे. नंतर बी होता त्याच्यातलाच है ना, सब क्वेश्चन फॉलोइंग डायलॉग्स कंप्लीट करायचे होते आपल्याला. तर ए काय म्हणतो, हु इज युअर फेवरेट ॲक्टर. तर बी, माय फेवरेट ॲक्टर इज अक्षय कुमार. त्याच्यातलं परत ए काय म्हणतो, व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट. तो तुम्हाला का फेवरेट वाटतो किंवा का बनवतो तुमचा फेवरेट. तर बी काय म्हणेल, ही इज ॲक्टिव्ह अँड ऑलवेज हेल्प टू पुअर
अँड नीडी पीपल. याच्या ठिकाणी तुम्ही दुसराही हिरो घेऊ शकत होते आणि इथं तुम्हाला जे रिझन वाटतं का आवडतो ते लिहायचं होतं. त्यानंतर सी होता जो 3 मार्क्ससाठी होता. राईट द डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन. 2 मित्रांमध्ये कन्व्हर्सेशन करायचं होतं की कॉम्प्युटर एज्युकेशन का गरजेचं आहे. एक सॅम्पल एक्झाम्पल आन्सर मी करून दिलेला आहे. तर तुम्ही या प्रकारे किंवा मग थोडं वेगळंही असेल तुमचं तरीही चालेल. ठीक आहे. तर बघा सचिन काय म्हणतो, डू यू लाईक कॉम्प्युटर? राहुल, येस आय लाईक इट सो मच. सचिन, वाय? Rahul, it is very important in 21st century. Sachin, yes, naturally, because it is helpful in education. Rahul, it is shows bright and right path of life. Sachin, okay, thank a lot. Rahul, welcome. त्यानंतर B2 होतं जे ड्राफ्टिंग अ स्पीच राईट करायची होती तुम्हाला 5 मार्क्ससाठी होतं. एकतर ते करा किंवा मग B2 केलं असतं तरी चाललं असतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 होता ज्याच्यातला ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होता 5 मार्क्ससाठी. A1 और A2 2 क्वेश्चन होते, कोणतंही एक अटेम्प्ट करायचं होतं. तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल जाण्यापेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला खूप इझी आलेलं होतं. हा एक पॅसेज दिलेला होता. या पॅसेजमधून तुम्हाला खाली जी एक ॲक्टिव्हिटी होती ती कंप्लीट करायची होती. तर टायटल आलं असतं बांधणं तुमचं एनर्जी. टाईप्स इथे 2 दिलेले होते, कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. त्याचे सब टाईप्स लिहायचे होते. तर कायनेटिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी किंवा मग मोशन एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं काय असेल, इलेक्ट्रॉन मोशन करतात तर इलेक्ट्रिकल एनर्जी. पोटेन्शियलचे सब टाईप होते केमिकल एनर्जी और स्टोर एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जीचं एक्झाम्पल द्यायचं होतं. तर फर्स्ट होऊन जाईल मूव्हिंग कार किंवा मग फ्लाईंग बर्ड्स. इलेक्ट्रिकल एनर्जीचं एक्झाम्पल लाईटनिंग किंवा मग पॉवर फ्रॉम आउटलेट्स. कोणतेही एक लिहिलं तरी चालेल. केमिकल एनर्जीचं होऊन जाईल फूड अँड बॅटरीज. स्टोर एनर्जीचं न्यूक्लिअर एनर्जी किंवा मग अ रॉक ऑन अ क्लिफ. या प्रकारे इझी होता हा 5 मार्क्स, तर एकदम भारी मिळाले असते इथे. त्यानंतर बी क्वेश्चन आहे त्याच्यातला एक्सपांड द थीम दिलेली होती. एक तर तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहा, नाहीतर याच्यात दुसरा जो क्वेश्चन होता स्टोरी रायटिंग होता आय थिंक. तर B1 और B2 दोघांपैकी एक तुम्हाला कोणतं तरी लिहायचं होतं. हे बघा स्टोरी लिहायची होती. इथं सजेस्ट सब टायटल. तर इथं महत्त्वाचं काय आहे, एक मिनटं, डेव्हलप स्टोरीचे इथं टायटल महत्त्वाचं आहे वानो या स्टोरीमध्ये. त्यानंतर इथं स्टोरी राईट करणार आणि इथं त्यानंतर मोरल जे आहे है ना, मोरल महत्त्वाचं आहे ते पण लिहायला पाहिजे. तर तुम्हाला 5 मार्क्स मिळतील. त्यानंतर सेक्शन 6 होता स्किल डेव्हलपमेंटचा. तर हा ट्रान्सलेशनवाला सेक्शन आहे. एकतर तुम्ही हिंदी किंवा मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. तर याच्यातला एक क्वेश्चन होता, कोणतेही 4 लेटर आपल्याला ट्रान्सलेट करायचे होते 2 मार्क्ससाठी. तर स्पेसचं होतं अंतराळ, प्रॉमिसचं होतं वचन, स्किलचं होतं कौशल्य, प्रिटेंडचं होतं ढोंग करणे, बाउंड्री म्हणजे सीमा, नॅचरल म्हणजे नैसर्गिक. सोपे सोपे वर्ड होते, काही जास्त कठीण नव्हते. त्यानंतर बी दिलेलं आहे ज्याच्यात सेंटेन्सेस आपल्याला आपल्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये ट्रान्सलेट करायचे होते, कोणतेही 2 मार्क्ससाठी. तर पहिल्याचं होतं टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. तुमच्या आरोग्याची नेहमी काळजी घ्या. दुसरं होतं वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग. जेवणापूर्वी तुमचे हात धुवा. तिसरं होतं अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज फूड आयटम्स. तर तयार व पाकिटबंद खाद्यपदार्थ खाणे टाळा. ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. पालेभाज्या आणि फळे खा. आणि त्यानंतर सी क्वेश्चन होता जो 1 मार्क्ससाठी होता तुम्हाला. तर इडियम्स किंवा प्रोवर्ब्स दिलेले होते ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे होते, कोणतेही एक. तर पहिलं जे होतं अँड एम्प्टी वेसल मेक्स मच नॉईज. उथळ पाण्याला खडखडाट फार असतो. नंतर ट्रूथ इज ऑलवेज बिटर. हे इझी होतं. सत्य नेहमी कडू असते. या प्रकारे हा तुमचा पूर्ण पेपर होता. तर पूर्ण पेपर आपण डिस्कस केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचे उत्तरं चेक करून घ्या. कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. याच चॅनलवर आपले हिंदीचे क्वेश्चन पेपर पण येतील. तर ते पण बघा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा हिंदीचा पेपर आणि बाकी दुसरे पेपरचे क्वेश्चन पेपर पण आपण इथं करू. तर तुम्हाला इझी होईल त्या गोष्टी. ठीक आहे, चालेल. थँक्यू.